तर पार्थ पवारांमागील वादाची मालिका ही काही थांबण्याचं नाव घेत नाहीये, कारण हा व्यवहार रद्द करण्याची तयारी अमेडिया कंपनीने केली असली तरी महसूल विभागानं पार्थ पवारांना दणका देत अमेडिया एलएलपीला पत्र पाठवून दस्त रद्द करायचं असेल तर 42 कोटी रुपये भरण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यात 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आहे आणि दस्त करण्यासाठी 21 कोटी रुपयांचा दंड असा समावेश आहे। पण हे इतक्यावरच थांबणार नाही, तर ही जमीन महार वतनाची असल्या कारणानं त्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी नजराणा भरणं सुद्धा गरजेचं असल्याचं मत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारे यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे 21 कोटींच्या स्टॅम्प ड्युटी सोबतच पार्थ पवारांच्या कंपनीला 150 कोटींचा नजराणा भरावा लागणार आहे। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात आधी आपण बघूयात या संदर्भात सहदुय्यम निबंधकांनी काढलेल्या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलंय। यामध्ये स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार आहे। सहदुय्यम निबंधकांचं पत्र जे आहे त्यामध्ये नोंदणी रद्द करण्यासंदर्भातल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत, त्यामुळे 300 कोटींच्या रकमेवरती 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरणं आवश्यक असल्याचं समोर आलंय। तर 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्यामुळे नोंदणी नाही, त्यामुळे ठरवलेला डेटा सेंटर रद्द होत आहे आणि तरी सुद्धा स्टॅम्प ड्युटी आणि दंड भरणं हे आवश्यक असल्याचं यातून समोर आलंय। आता याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे, बघूया। त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे। त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे। त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल। मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे, ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही। या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊयात। पोलिसांना देण्याचे अधिकार एका अधिकाऱ्याला देण्यात आले होते पोलीस कंप्लेंट करण्याचे, त्याच्यामध्ये नजराणा आणि स्टॅम्प ड्युटी असा उल्लेख आहे। आता त्या अधिकाऱ्यांनी तो नजराणा हा उल्लेख का केला हे मला माहिती नाही, परंतु नजराणा जर असेल, कारण ते अधिकाऱ्यांनी लिहिले म्हणजे त्यांनी काहीतरी विचार करून लिहिलं असेल, नजराणा असेल तर मात्र ती किंमत फार मोठी जाईल, ते 1.5-200 कोटीच्या घरामध्ये जाईल। पण याचा खुलासा संबंधित अधिकारीच करू शकतात की त्यांनी नजराणा या शब्दाचा उल्लेख त्याच्यामध्ये का केलेला आहे। सध्या तरी 21 कोटी रुपये भरावे लागणार याच्यात मात्र कुठलीही शंका नाही आहे। एकंदरीतच या प्रकरणावरनं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला। म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच, मत तर चोरलीच, आता जमीन पण चोरायला लागली। काहीच होणार नाही याच्यामध्ये। 1-2 दिवस तुम्ही बसाल बोंबलत सगळे, आम्ही पण मोठे राजीनाम्याची मागणी करू, ही चौकशी करा, ती चौकशी करू। मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही। चौकशी समिती नेमतील, क्लीन चिट देतील